आहे. गणेश नाईक विरुद्ध एकनाथ शिंदे असा हा राजकीय वार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. त्याचं कारणही असं आहे, की आज नवी मुंबईमध्ये विविध नागरी कामांचा आरोग्य आणि नागरी कामांचा शुभारंभ जो आहे तो करण्यात आला. त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये जी पहिली निमंत्रण पत्रिका जी काढण्यात आली होती, त्यामध्ये जे आहे ते नाव टाकण्यात आलं होतं. मात्र जी महापौर कार्यालयाकडून जी काही निमंत्रण पत्रिका काढण्यात आली, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव वगळलेलं आहे. त्यामुळे हा जो वाद आहे तो पुन्हा एकदा उफाळलेला आहे. आपण जर का पाहिलं तर काय मागील काही दिवसांमध्ये जसं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार होतं. त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये सुद्धा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांचं नाव जे आहे ते वगळण्यात आलं होतं. त्यामुळे देखील मोठा संघर्ष पाहायला मिळाला होता. त्यानंतर आज जे काही नवी मुंबईमध्ये स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत जे काही कार्यक्रम होते, महानगरपालिकेच्या माध्यमातून जे काही कार्यक्रम होते, त्याच्या उद्घाटनामध्ये एकनाथ शिंदे यांचं नाव वगळण्यात आल्याने पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपमध्ये जो काही तो राजकीय कुरघोडी पाहायला मिळत आहे. जर का आपण पाहिलं तर ही जी पहिली पत्रिका काढली होती प्रशासनाने त्याच्यामध्ये कुठेही आमदार निधीचा उल्लेख नव्हता. मात्र महापौर कार्यालयाकडून जी पत्रिका काढण्यात आली त्याच्यामध्ये थेट गणेश नाईक यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेला असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यामुळे यावरती देखील मंदाताई ज्या आहेत बेलापूरच्या आमदार त्यांनी देखील आक्षेप घेतलेला आहे. बेलापूरच्या आमदार मंदाताई यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी जी काही कामं झालेली आहेत ती यापूर्वी मी कामं केलेली आहेत आणि स्थानिक आमदार म्हणून मला या ठिकाणी डावळलेलं आहे. त्यांनी देखील कार्यक्रमाला बहिष्कार टाकला होता. ठाण्याचे खासदार जे आहेत नरेश म्हस्के त्यांनी देखील याच्यावरती उत्तर दिलेलं की अशा प्रकारचा वाद जो आहे तो आम्ही खपून घेणार नाही असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिलेला आहे. जर का आपण पाहिलं तर या ठिकाणी ही जी पत्रिका आहे ही पत्रिका आज प्रशासनाकडून काल पाठवण्यात आली. त्यामध्ये जसं स्वामी विवेकानंद जे सेक्टर 14 मधलं वाशी येथलं रुग्णालय आहे त्या ठिकाणी डायलिसिस सेंटरचं उद्घाटन होतं आणि विविध आरोग्यविषयक जे काही उपक्रम होते त्याचं उद्घाटन होतंय. मात्र या निमंत्रण पत्रिकेवरून जो काही वाद आहे त्या वादामुळे पुन्हा एकदा नवी मुंबईमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये वाद जो आहे तो उफाळलेला दिसत आहे. आता यासाठी शिवसेनेचे काही नेते मंडळी ते एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत आणि त्यांना हा वारंवार होणारा जो काही प्रकार आहे त्याबद्दल त्यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आणि यावर त्यांनी ठोस उपाययोजना करण्याची मागणी घेतलेली. मात्र प्रश्न असा आहे की या ठिकाणी निमंत्रण पत्रिका नेमकी कुणी बदलली? महापौर कार्यालयाने निमंत्रण पत्रिका बदलली की प्रशासनाने बदलली? हा मात्र सावळा गोंधळ जो आहे तो या निमित्ताने समोर आलेला आहे. ज्ञानेश्वर जाधव, नवी मुंबई.